मंजूर लाभार्थीच्या विरोधात तक्रार देणारा इसम तालुक्यातीलच नाही. माजी सरपंच किशोर वाळुंजे, कन्नड प्रतिनिधी रायभान साळवे. मौजेरेल तांडा कनकावती नगर ग्रुप ग्रामपंचायतमध्ये प्रशासनाने एकूण 158 घरांना मंजुरी दिली आहे. या मंजुरी यादीमध्ये कोणीही बाहेरचा नाही. यातील बरेच लाभार्थी हे हातमजूर आहेत, रोजंदारीवर काम करणारे आहेत. ज्यांना जागा आहे पण घर नाही, ज्यांना घर आहे त्यांनी घरावरील पत्रे चांगले नाही, पावसाचे पाणी घरात गळते, कोणी कुडाच्या 5 घरांमध्ये राहतात असे नागरिक या लाभार्थी यादीमध्ये आहेत. ग्रामपंचायत सर्व लाभार्थीची कागदपत्रे तपासूनच पंचायत समितीमध्ये मंजुरीसाठी दाखल करते. यात कोणीही लाभार्थी बाहेरचा नाही. हा जो कोणी संतोष तुकाराम वाकचौरे नावाचा इसम आहे, त्यांनी समोर येऊन आम्हाला सांगावे की हा लाभार्थी खोटा आहे की बाहेर गावचा आहे, तर त्याने समोर यावं आणि तक्रार मागे घ्यावी असे आवाहन मी एक जबाबदार नागरिक म्हणून करत आहे. मी मंजुरी यादीत नावे असलेल्या सर्व लाभार्थ्यांना घरकुल मिळेलच अशी ग्वाही देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे गोरगरिबांना कायद्याचे संरक्षण दिले आहे त्याप्रमाणे सगळ्यांना रमाई घरकुलचा लाभ मिळवून देणार यामध्ये काळी मात्र शंका नाही. मी संतोष तुकाराम वाकचौरे यांना सूचित करतो की 2 ते 3 दिवसांच्या आधी तक्रार त्यांनी मागे घ्यावी, अन्यथा सर्व लाभार्थी त्यांच्यावर गुन्हा दाखल करतील आणि त्यांचा जो कोणी पाठीराखा आहे आणि जो तुझ्या खांद्यावर बंदूक ठेवून तुला हे सर्व करायला सांगत आहे त्याचे नाव सर्व ग्रामस्थांना सांगावे ही विनंती. आणि यावेळी ललित गायकवाड, योगेश अंभोरे, मनोहर जाधव, संजय भालेराव, नानाभाऊ पाळुसर, शरद थोरात, अजय निकाळजे, राजू धनेधर, अमोल गायकवाड, प्रदीप बोडखे, संतोष पवार यांच्यासह गावातील ग्रामस्थ आणि महिला उपस्थित होत्या. आज माननीय साहेबांच्या भेटीसाठी आम्ही सर्व गावकरी त्या ठिकाणी रमाई घरकुल आवाज योजनेचे सर्व लाभार्थी त्या ठिकाणी साहेबांना भेटण्यासाठी आलो होतो. संदर्भ असा आहे की एका कोणीतरी बाहेरचा व्यक्ती आहे, संतोष वाकचौरे नावाचा, तर त्या व्यक्तीने रमाई घरकुल बाबतीत आपल्या गावातील 158 जे लाभार्थी आहे यांच्या विरोधात अशी तक्रार दिली आहे. यापैकी 100 लाभार्थी हे बाहेरगावी राहतात, परंतु रमाई घरकुल योजनेमध्ये बाहेरगावचा मंजूर झालेल्यापैकी एकही लाभार्थी बाहेरगावचा नाही. कारण रमाई घरकुल ज्यावेळेस फक्त मंजूर होण्यासाठी आपण त्यांची जी ठराव पाठवतो त्या ठरावासोबत त्यांचे रहिवासी, त्यांचे या गावातले असल्याचे आधार कार्ड, त्यांचे उत्पन्न, त्यांचा नंबर 8 अशा प्रकारचे सर्व कागदपत्र दिल्याशिवाय त्या घरकुलाला मंजुरी मिळत नाही. त्यामुळं ही सदरील तक्रार ही खोट्या स्वरूपाची असून आपल्या गावातील लाभार्थ्यांच्या विरोधात एक कट कारस्थान हे केलेलं आहे. तरी संतोष वाकचौरे नावाचा तो जो कोणी तक्रारदार आहे त्याला आमचं आव्हान आहे की तुम्ही समोर येऊन आम्हाला भेटा, तुमचं काय गैरसमज झालेला आहे तो आम्हाला सांगा आणि अशी चुकीची तक्रार आमच्या गावातील गोरगरीब लोकांचं नुकसान तुम्ही करू नका. नसता यावर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आणि रमाई घरकुल आवास योजनेमधील सर्व लाभार्थी जे सर्व हातमजूर आहेत, रोजाना जाणारे बिचारे हातावर या लोकांचं पोट आहे. तरी आपण सर्वांनी ही जी तक्रार आपण जी खोटी तक्रार दिली आहे ती सरळ खोटी आहे आणि या तक्रारीच्या विरोधात आम्ही आज परत आमचं निवेदन आम्ही आज BDO साहेबांना दिलेलं आहे. आणि 2 ते 3 दिवसात जरी वाकचौरे येऊन भेटले नाही तर आम्ही त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात देखील असे सर्व रमाईचे लाभार्थी हे सर्व तक्रार सर्व महिला मंडळी आज आल्या नाहीत, आज त्या कामाला गेले, परंतु परत सर्व 158 लाभार्थी त्यांचे नातेवाईक घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला सुद्धा तुमच्या विरोधात तक्रार करू. आम्हाला हे प्रकरण वाढवायचं नाही आहे, आम्हाला हे प्रकरण गोरगरिबाचं कामं आम्हाला करून घ्यायचे आहे. तशी आम्हाला तुम्हाला फक्त एकच सांगणं आहे की तुम्ही जे कोणी तक्रारदार असाल, तुमची आमची ओळख नाही, तुम्ही आमच्या गावचे नाही, तरी तुम्ही ही तक्रार मागं घ्या. विनाकारण गोरगरीब जनतेला त्रास देऊ नका. हे सर्वांमार्फत मी तुम्हाला आव्हान करतो व आपण सर्व असे जे एकजुटीनं आपलं काम करून घेऊ. आपलं काम खोटं नाही, त्यामुळे आपल्याला कुठेही आपल्या कोणत्याही लाभार्थ्याला कुठेही काही घाबरायचं कारण नाही. त्यामुळं मी सर्वांना सांगतो की आपले सर्वांचे घरकुलाचे लाभ सर्वांना मिळणार, कारण हा आपला कायदेशीर हक्क आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या आपल्याला घटनेत तरतूद दिली आहे. रमाई आवास योजना ही आपला अधिकार आहे आणि आपण तो हक्क मिळवणारच. मी तुम्हाला ग्वाही देतो व सर्व आलेल्या सर्वांचे आभार मानतो व परत एकदा त्या तक्रारदारांना सांगतो की तुम्ही हे काम चुकीचं करताय. तुम्ही लोकांचं ऐकून कोणाचं ऐकून जरी करत असाल तर असं काही करू नका आणि परत आमच्याशी तुम्ही संवाद साधा. आपण हा विषय मिटून टाकू. आणि पत्रकारांना सुद्धा आमची विनंती आहे, जे कोणी पत्रकारांनी जे बातम्या वगैरे छापताय ते विनाकारण या गोष्टीचे पुरावे न घेता चुकीची बातमी तुम्ही पेपरला छापल्यामुळं लोकांची दिशाभूल होते, अधिकाऱ्यांची दिशाभूल होते. तरी आपण या अशी चुकीची बातमी छापत जाऊ नका ही पत्रकारांनाही माझी विनंती आहे. सर्व शहानिशा करूनच बातमी छापत जा अशी मी पत्रकारांना विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो व आपण सर्व एकजूट राहून हे काम करून घेऊ अशी सर्वांना ग्वाही.